आज या कामांचं आपण उद्घाटन व लोकार्पण करत आहोत। त्या सर्व कामावरती आदरणीय दादांचं भूमिपूजनापासून बारकाईने लक्ष होतं। या कामांना त्यांनी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिलेला होता। वेळोवेळी त्यांनी इथे येऊन कामांची पाहणी केलेली आपल्या सगळ्यांना आठवत असेल आणि त्यामधूनच ते प्रगतीचा आढावा घेत असायचे। या कामांच्या माध्यमातून आदरणीय दादांच्या स्मृती सदैव आपल्या हृदयात जागृत राहतील। कुठलंही काम करताना ते गुणवत्तापूर्वक व्हावं आणि दर्जेदार झालंच पाहिजे असा आदरणीय दादांचा नेहमीच आग्रह असायचा। एखादा प्रकल्प किंवा वास्तू उभारत असताना गुणवत्तेबरोबरच त्यांची पुढील 15-20 वर्षाची देखभाल दुरुस्ती कशा प्रकारे होईल त्यांची आतापासूनच व्यवस्था करून ठेवली पाहिजे असा ते नेहमीच म्हणायचे। आज भूमिपूजन झालेली कामं तशाच प्रकारची होतील अशी मी अपेक्षा करते। परवाच जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली। जिल्ह्यात 2026-27 च्या आर्थिक विकास वर्षासाठी 1472 कोटी रुपयांचा निधी आम्ही अर्थसंकल्पित केलेला आहे। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या सहकार्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे जिल्ह्यातील प्रकल्प अधिक वेगाने पुढे सुरू आहेत। यापुढेही देखील विकासाच्या कामासाठी निधीची कसलीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर सांगते। या तिन्ही प्रकल्पांसाठी रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या अभियंत्यांचे, अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, कामगारांचे, शिल्पकारांचे आणि या प्रकल्पाच्या संबंधित सर्व यंत्रणांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते। या सर्व प्रकल्पांमुळे शहराच्या नागरिकांच्या आरोग्यविषयक सुविधा अधिक सक्षम होतील आणि मूलभूत नागरी सुविधांचा दर्जा उंचावून पुणे शहराच्या वैभवात नक्कीच भर पडेल असा विश्वास व्यक्त करते। मला या कार्यक्रमासाठी महापौरताईंनी मला बोलवलं त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे आभार मानते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।